आठवड्यातून ही पडवळाची भाजी एकदा खाल्लीच पाहिजे। हिचे आपल्या शरीराला फार उपयोग आहे। भाजी बनवता बनवता मी तुम्हाला हिचे फायदे सांगते। पडवळ आणून अशा पद्धतीने मिठाने साफ करून घ्या। वरची कातडे असा पोपटी कलर आला पाहिजे आणि तुम्हाला जसं चिरायचं तसं चिरा। मूग डाळ किंवा हरभरा डाळ भिजत घालून तीही ठेवा आणि अशा पद्धतीने चिरून थोडासा कांदा, ठेचलेला लसूण, जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी देऊन कांदा परतून घ्या। नंतर त्यामध्ये ती डाळही परतून घ्या अशा पद्धतीने आणि नंतर ती चिरलेली भाजी 1 ते 1.5 मिनिट कमी गॅसवर परतून घ्या। अशा पद्धतीने जी प्रोसेस दाखवलेली आहे तशीच बनवा। यूट्यूबवर मी डिटेलमध्ये ही रेसिपी दाखवलेलीच आहे, तेथे जाऊन बघा आणि बिना पाण्याची मीठ टाकून व्यवस्थित वाफवून घ्या। तर तुम्हाला सांगते की रोग प्रतिकार शक्ती ह्या भाजीने सर्वात जास्त वाढते। हिच्यामध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे हिच्यात फायबर जास्त आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचनक्रियेस ह्या भाजीचा उपयोग होतो आणि रक्तातील साखरही नियंत्रणात राहते, युरिक ऍसिड सुद्धाही नियंत्रणात राहते। तेव्हा तुम्हीच विचार करा की